बरेचदा असं होतं की आजी किंवा आजोबा हे तुझ्या आईला आवडत नाही, हे तुझ्या बाबांना आवडत नाही या नावाने सांगायला जातात, किंवा हे करू नको ह्याचा आजोबांना त्रास होईल असं आई वडील सांगायला जातात. माझ्या मते ही वाक्यच चुकीची आहेत. कारण ते करणं जर चूक आहे तर त्याच्या आईचा काय संबंध, कोणाच्या आईला काय होतं, कोणाच्या आईला हे आवडतं का नाही, हे आई इथं आणायची गरज नाही ना. जशी शिव्या देताना आईला आणि बहिणीला मध्ये आणायचं नसतं, डायरेक्ट समोरच्या माणसाशी बोलायचं. कशाला त्याच्या आईला मध्ये आणताय तुम्हाला, तो नालायक आहे तर त्याच्याबद्दल बोला ना, आईला कशाला मध्ये आणताय. तसं जर ती गोष्ट चूक आहे तर ती चूक आहे म्हणून सांगा ना, आई कशाला मध्ये आणताय. हे जे सतत चुकीने नाही, आम्हाला कडवटपणा नको, आम्हाला कडवटपणा नको म्हणून जे दोन्ही पिढ्या करतात आणि एकमेकांवर कचरा टाकतात, शेवटी तितकाच कचरा पडतो दोघांवर. मग निदान हे सर्व टाळूया, स्पष्ट बोलूया, काय बोलायचं आहे ते चौघांचे मिळून एकत्र नियम ठरवूया. कारण चौघांना मिळून मुलं वाढवायची ही रियालिटी आहे. मुलं ही एकट्याने किंवा दुकट्याने वाढवायची गोष्ट आहे का? किती अवघड आहेत ते. आणि सतत काहीतरी नवीन चॅलेंजेस आणतात. एका माणसाने उचलला जाणारा हा गोवर्धन नाहीये. तर सगळ्यांनी जर हात लावायचा आहे तर त्या सगळ्यांनी कधीतरी बसून बोलायला नको का?